सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 99 बसेसच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते चेतन नरोटे यांनी सत्ताधिकारी आणि प्रशासनावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। चांगल्या स्थितीत असलेल्या बसेसना भंगारात काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। नरोटे यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे 99 बसेस अद्याप वापरण्यायोग्य असतानाही त्यांना भंगारात टाकण्याची तयारी सुरू आहे। जर या बसेस भंगारात विकल्या गेल्या तर महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच स्वतःच्या मालकीच्या बसेस उपलब्ध असतानाही खासगी कंत्राटदारांना फायदा मिळावा यासाठी या बसेस बंद पाडल्या जात असल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केले। त्यामुळे हा प्रकार म्हणजे महानगरपालिकेच्या आर्थिक हिताला धक्का देणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले। याशिवाय प्रशासनाने जाणीवपूर्वक व बसेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जेणेकरून त्या निकामी ठरवता येतील असा संशयही नरोटे यांनी व्यक्त केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आता स्टँडिंगकडं आयुक्तांनी हे बजेट दिलं आहे। स्टँडिंगचे जे सदस्य आहेत 16 आणि चेअरमन हे त्या ठिकाणी बजेट तयार करतील, त्यामध्ये बदल करतील आणि जेव्हा सभागृह येईल सभागृहाकडे जेव्हा येईल त्यावेळेस आम्हाला त्याच्या कॉप्या मिळतील आणि सभागृहाचं जे बजेट आहे त्यात नरेंद्र काळे महापौर वगैरे सगळे त्यांचे जे लोक आहेत मग आम्ही असेल त्या सगळे अभ्यास करून आपण जर त्यावेळेस बोलता येईल। आजचा जो विषय आहे तो परिवहनचे काल जे 32 कोटी भरलेले आहेत त्या संबंधित सोलापूर शहरामधले जे टॅक्स आहेत, जे कर आहे त्या रूपातनं जे पैसे सगळे आलेले होते ते काल 32 कोटी ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताने काल भरलेले आहेत। ह्याच्या अगोदर देखील काही रकमा भरलेल्या आहेत, एकदा 19 लाख एकदा 6 लाख, टोटल आतापर्यंत 55 कोटी, टोटल 55 कोटी हे शहरातल्या टॅक्स रुपये जे लोकांनी दिलेत आतापर्यंत ते पैसे गेलेले आहेत। आणि हा जो विषय आहे एकतर परिवहनच्या सर्व 99 चेसी त्या ठिकाणी बेंड होत्या। त्यावेळेस लवादाकडे जो आपण अर्ज दाखल केला होता त्यामध्ये अशोक लेलँड कंपनी सांगत होती की बाबा हे जे चेसी बेंड झालेले आहेत ते आम्ही तुम्हाला दुरुस्त करून देतो, पण गोडेवार नावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही आम्हाला नवीनच बसेस पाहिजे, आम्हाला नवीन बसेस तुम्ही दिलं पाहिजे। त्यांच्या हप्तापोटी आता परिवहनच्या ज्या 99 बसेस बी गेल्या आणि आतापर्यंत 55 कोटी या शहरातल्या टॅक्स रुपये गेलेले आहेत। मी नागरिकांना आव्हान करतो आता तर जागा व्हा। महापालिकेत काय चाललंय, कोणाचे पैसे आहेत? आपले पैसे आहेत, आपल्या हक्काचे पैसे, टॅक्सचे पैसे, ज्यांना करून तुम्ही जो टॅक्स भरला त्या भागातला विकास व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने जर कोटींनी जर पैसे गेले तर उद्या महानगरपालिकेतून विकास कामाला पैसे मिळणार नाहीत। एवढंच नाही तर हे पैसे फक्त अंडरटेकिंग खाली भरलेले आहेत। हायकोर्टामध्ये आता रीट दाखल झालेले आहे आणि प्रचंड वकिलावर देखील ह्या ठिकाणी महानगरपालिकेचा पैसा गेलेला आहे। वकिलांनी पॅनलमध्ये जे आहेत त्यांनी देखील खरं सांगायला पाहिजे होतं। वर्षानुवर्ष हे फक्त तेच वकील ह्या ठिकाणी काम करतायत आणि राज्य आता बघता की हायकोर्टात देखील वकील पैसे दिल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी केस कोण घेणार नाही। तर मी नागरिकांना आव्हान करतो की गुडेवार जेव्हा महानगरपालिकेचे आयुक्त होते तेव्हा सभागृहामधलं भाषण काढा। मी आणि महेशांना सांगत होतो मिनी बसेस घ्या। जर मिनी बसेस घेतल्याचे छोट्या बसेस घेतल्या असते तर चेसी बेंड व्हायचा संबंध नाही। हे बसेस एवढ्या मोठ्या आहेत की चौकात देखील टर्न होत नाही, चौकात वळत नाही, एवढ्या ह्या इलेक्ट्रिक बसेस आणून ठेवले। हे जे पाप आहे ते गुडेवरच्या आयुक्त ह्या नावाच्या माणसाने केलेलं आहे आणि 55 कोटी जे आपल्याला भरावं लागले आहेत हा ऑर्डर विषय थांबला नाही। हायकोर्टात ही केस चालणार आहे, आणखी किती पैसे जातील आपल्या सोलापूर शहराचे माहीत नाही।